नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रशांत चव्हाण आपणा सर्वांचं प्रणील ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन या पिकाविषयी जाणून घेणार आहोत। सोयाबीनच्या पहिल्या फवारणीविषयी। सध्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सोयाबीनची बऱ्यापैकी पेरणी झालेली आहे आणि पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या कोळपणी चालू झालेली आहे। आता 15 ते 20 दिवसांचं ज्यांचं सोयाबीन आहे त्यांना पहिली फवारणी घेण्याची गरज आहे। पहिल्या फवारणीमध्ये आपण काय घ्यायला पाहिजे, तर पहिल्या फवारणीमध्ये चक्री भुंग्यासाठी आपण योग्य ते कीटकनाशकाचा वापर केला गेला पाहिजे। या वेळेमध्ये चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते। त्यानंतर पिकाची योग्य वाढ होण्यासाठी, फुटवे होण्यासाठी, सोयाबीनवरती आलेला पिवळेपणा कमी होण्यासाठी, तसेच तणनाशकाच्या जर वापरामुळे सोयाबीन पीक दबलं गेलं असेल तर पिकाची योग्य वाढ होण्यासाठी तुम्हाला प्रणील ॲग्रीचं पामेला हे उत्पादन वापरायचं आहे। पामेलामध्ये काय आहे? पामेलामध्ये सीवीड आहे की जे तुमच्या पिकांना योग्य ते पोषण देईल आणि पिकाची वाढ जोमदार करून घेईल। तसेच या फवारणीमध्ये प्रणील ॲग्रीचं फायटर हे बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे। या उत्पादनामुळे आपल्या पिकावरती येणारा करपा आणि तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव आपण कमी करून घेऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आमच्या या उत्पादनांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा www.pranilagri.com या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता। धन्यवाद।